मी तुम्हाला. मुलीला चांगल्या घरात दिलं होतं पण प्रारब्ध फिरलं. भावाचा व्यवसाय वाढला आणि भाऊ श्रीमंत झाला. विरुद्ध उदाहरण मला सांगायचंय. या या तुम्ही इकडे पहा. विरुद्ध उदाहरण सांगेल आहे का? भाऊ श्रीमंत झाला, गरीब बहिणी का भावाला जावं वाटे ना महाराज. भाऊबीजेला रक्षाबंधनाला ती बहीण वाट पाहायची. आज म्हणते हो सरकार अर्धी वाटणी घ्या, खानदानी बहीण म्हणते नाही. एका असंच पारावा ऐकलं होतं, अर्धी वाटणी. पळतच आलं घरी, बायकोला सांगितलं त्या भावाला फोन लाव. अहो झालं काय, अर्धी वाटणी घ्यायची. अर्धी वाटणी कुठं ऐकलं? पाराव सांगितलंय, सरकारचा नियम आहे, अर्धी वाटणी घ्यायची. ती म्हणली जरा थांबा, आपल्याला किती शेत आहे? मला 5 एकर. म्हणलं माझ्या भावाला 2 एकर. मग एक काम करा, पहिलं माझ्या नंदेला फोन लावा. ज्याला कळत त्यांना धन्यवाद. पहिलं नंदेला फोन लावा, आपल्यातल्या 5 एकरातले 2.5 एकर नंदेला जाऊ द्या, मग मी 1 एकर घेते. तो म्हणला तेरी बी चूप मेरी बी चूप, गप आपल्या आपल्यातच राहू दे, बाहेर बोलू नको, बाबाटा करू नको. दोन्ही बाजू मांडायच्यात मला. आहे ना, तसं सुद्धा आहे. खानदानी बहीण कधी भावाक वाटा नाही मागत महाराज, नाहीच मागणार. ती म्हणे झालं प्रारब्ध आहे माझं, जसं होईल तसं होईल, पण भावाच्या मध्ये येणार नाही मी. आता भावानं बहिणीकडे जाणं सोडलं महाराज. 10-12 वर्षाचा काळ निघून गेला. 10-12 वर्षामध्ये 2 मुलं तिला झाली. परंतु एक दिवस तिच्या गावामध्ये लग्नाची पत्रिका आली तिच्या भाचीची. कारण तिच्या लग्नाच्या वेळेला ती भाची 4-5 वर्षाची होती. भाचीची पत्रिका गावात आली आणि गावातल्या त्या बाईनं बघितलं, सगळ्यांची नावं आहेत पण स्वतःच्या बहिणीच्या नवऱ्याचं नाव नाहीये. एवढी विकृती कशी असू शकते हा प्रश्न पडतोय महाराज. कदाचित सामान्य लोक म्हणतील हे घडणं शक्य नाही, हे घडतंय, आता सध्या चालू आहे. विश्वास बसत नाही आपल्याला, पण ज्यावेळेला समोर पाहिलं की मग पायाखालची जमीन सरकते. माणूस एवढा कसा स्वार्थी होऊ शकतो? ती पत्रिका द्यायला आली. अहो लग्नाला जायचं का नाही भाचीच्या? तिला माहिती होतं बहीण भावाचं बिघडलंय, बहिणीची गरिबी असल्यामुळे भाऊ बहिणीच्या दारात येत नाही. पळत आली महाराज. तिनं सांगितलं ताई सगळ्यांचं नाव आहे पत्रिकेमध्ये, पण तुमच्या पतिदेवांचं नाव पत्रिकेत नाहीये. तिला फार वाईट वाटलं. बघा ना, फोटो पहा तुमच्या भाचीचा. पटकन पत्रिका हिसकावून घेतली आणि बहीण भाचीच्या फोटोवरून हात फिरवते. किती दीदी मोठी झाली आहे, माझं लग्न झालं तेव्हा अगदी लहान होती, आता किती मोठी झाली आहे दीदी. जावं लागेल लग्नाला. लग्नाला गेल्यानंतर जो काही मतभेद आहेत ते मिटतील, भावा दादाला समजावून सांगता येईल. तिनं सांगितलं काळजी करू नको, माझी साडी घेऊन जा, आपण लग्नाला जा. ती बाई निघून गेल्यानंतर ती बहीण बोलते आपल्या मुलांना सांगते, पोराओ आपल्याला मामाच्या घरी जायचंय. मामा हे अक्षर मुलांनी पहिल्यांदा ऐकलं होतं. मुलं म्हणतात आई आम्हाला मामा आहे. हो बाळा, जायचंय लग्नाला. लग्नाला आपण सगळे जाणार आहोत. नवऱ्यानं सांगितलं हे बघ, तुला तुझ्या भावाची दया येत असेल, पण आपली गरिबी पाहून तुझा भाऊ कधी उंबरा ओलांडला नाही, मला यायचं नाही, तू जाऊ नको, नाही तर तुझा अपमान होईल. कारण बहीण अशी असते, लहानपणी बापानं जर चॉकलेट दिलं तर तिला चॉकलेटचे समान भाग करता येतात, पण ती तसं करत नाही. चॉकलेटचे 2 भाग केले तर एक तुकडा मोठा असतो, एक तुकडा छोटा असतो, आणि मोठा तुकडा ती दादाला देत असते आणि छोटा तुकडा ती खात असते. महाराज ती बहीण आहे. अरे शाळेमध्ये जर बहीण भाऊ जात असेल आणि ते जर घरी आले तर दीदीला भूक लागलेली असते, ती पटकन टोपऱ्यातली अर्धी भाकरी घेते, भाकरी चुरते, त्यात असेल ती भाजी ओतते, एक घास तोंडात घालणार, तेवढ्यात लहान भाऊ दारात उभा राहतो, ताई मला लई भूक लागली. अरे तोंडात टाकणारा घास ती खाली ठेवते, दादा तुझ्यासाठीच काला बनवलाय खा. लहान भावाला पोटभर खाऊ घालणारी ती बहीण आज ती मोठी. ती म्हणते मला माहितीये माझ्या दादाचा राग कसा घालवायचा, मला माहिती ते, तुम्ही मला नका सांगू.
अगं नको जाऊ, अपमान होईल तुझा, नवरा सांगतोय. नाही म्हटली, पण माझ्या भाचीचं लग्न आहे. लग्न काय परत परत आहे का? असू दे, मी गरीब, पण मला जायचंय लग्नाला. गेली महाराज. 12 वर्षांनंतर ती पोरगी ज्यावेळेला भावाच्या दारी आली, वैभव पाहिलं महाराज. भावाचं वैभव बहिणीनं पाहिलं, डोळ्याला धारा लागल्या. पांडुरंगा, माझं कसंही असू दे, पण माझा भाऊ आज चांगला आहे, चांगला व्यवसाय आहे, चांगला पैसा आहे, असू दे, माझं नशीब आहे. शेजारच्या बाया पटापट आल्या. का ग, एवढे वर्ष मायबाप गेल्यानंतर तू आली नाही का ग? तुला इकडे यावं वाटत नाही का? काय सांगेल? भाऊ बोलवीत नाही? नाही, दुःख लपवता येतं तिला. डोळ्यात आलेला पाणी, तोंडात आलेला हुंदका तिनं आवरावा आणि म्हणावं काकू. तसं काय नाही, कामाचा खूप व्याप आहे म्हणून येता येत नाही. तिची नजर शोधते महाराज स्वतःच्या भावाला. तो लग्नाचा घाट खूप सुंदर होता. श्रीमंत भावाच्या मुलीचं लग्न होतं. ते खूप सुंदर वातावरण होतं. हिची फाटक्या तुटक्यातली असणारी मुलं, असणारी हिची गरिबी. हिनं आपल्या भाऊजाईला पाहिलं. भाऊजाई प्रचंड चांगला स्वभाव भाऊजाईचा. जशी नदी सागराला जाऊन मिळावी आणि एकत्र व्हावी, तशी ही नंद आणि भाऊजाई एकमेकींच्या जवळ आल्या, एकमेकींच्या गळ्यात पडल्या. महाराज, अश्रूला वाट मोकळी करून दिली. प्रचंड दोघीही रडल्या. पण तिसऱ्या क्षणाला बहीण म्हणते, का हो, माझा दादा कुठे? वहिनी, तिनं सांगितलं, माझा काही दोष नाही. तुमच्या दादाला तुमच्याकडे यावं वाटत नाही, यात माझा काय दोष आहे? मी तुमच्यासाठी साडी काढून ठेवली. कशाची काढून ठेवली? पण नंदेला वाईट वाटू नये, चला माझ्याकडे साडी मी देते तुम्हाला, तुमच्यासाठीच घेतली आहे. म्हणून आत घेऊन चाललेली भाऊजाई नणंद दारात आहे. घरातून भाऊ बाहेर चाललाय. त्याची नजर गरीब असणाऱ्या बहिणीकडे पडली. गळ्यात फुटका मणी नाही, अंगावर नीट साडी नाही. अरे, तिथं तरी 12 वर्षानंतर दिसल्यानंतर हंबरडा फोडायला पाहिजे होता, पण नाही महाराज. कपाळावर आट्या उमटल्या आणि सांगितलं, हे बघ, तुझ्या गरिबीचं प्रदर्शन माझ्या मुलीच्या लग्नात करायचं नाही. जुन्या घरात जाऊन तिकडून तिचं लग्न पाहायचं, इथं तू थांबायचं नाही. भावानं बहिणीचा हात धरला आणि मंडपाच्या पलीकडे जी जागा होती तिकडं पलीकडं काढून दिलं. त्या बहिणीला धरणी माय जागा देईना. अहो, ती लहान लहान लेकरं बघत होती, विचारत होती, आई आई तू कोण आहे? तो माणूस जो तुला ढकलत होता तोच आपला मामा आहे का? तिनं काही सांगितलं नाही महाराज. जसा पाऊस पडावा तशा पद्धतीच्या डोळ्यातून अश्रूचा पाऊस त्या ठिकाणी पडत होता. अश्रू त्या ठिकाणी वाहत होते. लग्न लागलेलं होतं, वराड निघून गेलेलं होतं. आणि मग भाऊजाईनं कडी उघडली होती. लांबून सगळं लग्न तिनं पाहिलं होतं. भाऊजाई म्हणत होती, जेवण करा, पण हिनं सांगितलं, नाही, तुम्ही असाल श्रीमंत, रक्त जर माझं राहिलं नाही तर तुमचा आणि माझा काय संबंध आहे? हे जेवण तुम्हाला लक लाभो. दोनही मुलांना तिनं हाताला धरलं, घरी नेलं. काबाड कष्ट ती करायला लागली महाराज. ती मुलं सुद्धा, रात्रीचा दिवस, खरी घटना आहे, रात्रीचा दिवस त्या लेकरांनी केला. आणि काही काळ गेल्यानंतर गरीब असणाऱ्या बहिणीची लेकर आज क्लास 1 अधिकारी झाली. आणि क्लास 1 अधिकारी मुलं ज्या वेळेला झाली त्यावेळेला भावाचा फोन आला, ताई माझ्या घरी तू जेवण करायला ये. परिस्थिती बदलते. परिस्थिती बसून राहत नाही मायबाप. ज्यावेळेला ही बहीण परत जेवायला जाते त्यावेळेला सांगते, दादा एखादं ताट आण माझ्या समोर. रिकामं ताट आणलं. गळ्यातलं सगळं सोनं नाणं, पर्समधलं सगळं सोनं नाणं त्या ताटात टाकलं आणि सांगितलं, हे बघ, तू मला नाही बोलवलं, तू माझ्यावर प्रेम करत नाही, तर या ताटातल्या सोन्या नाण्यावर प्रेम करतो. ही सुद्धा एक बाजू मला तुमच्या समोर मांडायची आहे. एका बाजूला अशी परिस्थिती आहे आणि दुसऱ्या बाजूला किती जरी भावावर जरी संकट आलं तर ढाल बनून उभ्या राहणाऱ्या बहिणी आज या
कासार कुटुंबामध्ये त्या ठिकाणी आहेत याचा खूप अभिमान आणि स्वाभिमान आहे. संतोषदादाच्या बरोबर 24 घंटे अगदी त्यांची गुरु बहीण मानलेली बहीण सुद्धा ते ज्यावेळेला सांगत होते त्यावेळेला माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. प्रसंग काय आहे कसा आहे हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी माहिती आहे. फक्त मला एकच सांगायचं आहे, पैसा इतका वाईट आहे का तो आला की सगळे जवळ येतात आणि तो नसला का जवळचे सुद्धा लांब जातात महाराज. अरे ज्यावेळेला मी शिकत होते त्यावेळेला लोक जर जवळची तुमचीच ना, नाही नाही आमची कोण नाही गावातली, आणि आता लांबचे सुद्धा मग आमचीच आहे. काय संबंध आहे, काय संबंध आहे सांगायचंय. हीच अशी परिस्थिती आहे. महाराज म्हणतात की बाबा रे सगळं जाणार आहे, काही त्या ठिकाणी राहणार नाही.